आता या भागामध्ये किंवा राज्यामध्ये कुठेही लोकशाही राहिलेली नाहीये. आंदोलन करायची नाही. मला वाटतं की आम्ही आंदोलन केलं कशासाठी केलं होतं की आंदोलनामध्ये आमदार साहेबांचं असं म्हणणं होतं की आमदार साहेबांनी विधान परिषदेमध्ये एक प्रश्न उपस्थित केला आणि तो प्रश्न उपस्थित करून त्याच्यामध्ये विधान परिषद अध्यक्षांनी लगेच इमिजिएट कात्रज चौकाची पाहणी करून अहवाल सादर करा असे आदेश दिले. त्यामुळे ते तिथं आले होते आणि ते तिथं आल्यानंतर मग आमचा प्रश्न त्यांना एवढाच होता की आता 18 वर्ष झालं कात्रज कोंडारोडचं काम चालू आहे. मग 18 वर्षामधले सगळेच वर्ष 18 वर्षातले जवळजवळ 20 ते 22 वर्ष 2002 पासून त्यांच्या घरातला नगरसेवक आहे. शिवाय ते स्वतः 5 वर्ष आमदार होते. आता 1 वर्ष झाले विधान परिषदेचे आमदार आहेत. मग इतक्या वेळा तुमच्या हातामध्ये सत्ता असताना तुम्ही विधानसभेत अथवा विधान परिषदेमध्ये कात्रज कोंडारोडचा प्रश्न का नाही उपस्थित केला? जो कात्रज चौक जो आता काम पूर्ण झाले, जो कात्रज चौक आता फक्त नुसतं गाड्या सोडायचं बाकी राहिले, सगळी कामं आम्ही तिथली करून घेतली. आजपर्यंत माझा आमदार साहेबांना विचारणं आहे की तुमचं त्या कात्रज चौकामध्ये योगदान काय?